आजच्या संडे स्पेशलमध्ये ना अशी काही थाळी बनवली होती ना की सगळे फक्त वाहवाच म्हणत होते बघा. खरं सांगायचं म्हटलं तर ना आजचा आमचा बेतच काही वेगळा होता, मस्त असा. तर चला ब्लॉग आपला अगदी शेवटपर्यंत पाहत राहा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. मस्त झाले मस्त. होय का? आज सकाळी ना उठायला जरा उशीरच झाला होता, त्याच्यामुळे माझी गडबड सुरू होती. पण सगळ्यात अगोदर मी देवपूजा करून घेतली. संडेला वाटतं आज तरी निवांत करावं सगळं, पण जेवढं निवांत करेल ना तेवढं कामं जास्त वाढतात आणि वेळ बराच जातो, दिवस अख्खा निघून जातो कामामध्ये, हो की नाही. तर बघा देवपूजा माझी झाली होती, तर हातासरशी फुलं वगैरे आणून पण ठेवली. आणि आजताचं ना 15 ऑगस्टला स्पीच आहे, त्याच्यामुळे आरव तिची इकडे प्रॅक्टिस करून घेत होता बघा. We get freedom on this day. We get freedom on this day. मम्मा का बनवणार नाही? धपाटी बनवायचे. होय, म्हणलं आकार महिने संपत आला, आज तरी बनवायची धपाटी, म्हणून त्याची तयारी चालू आहे. ठीक आहे, तयारी करायला लागली. लसूण जिरं हिरवी मिरची घातली आणि आता कोथिंबीर त्याचं वाटण करून घेते आता आणि पीठ मळायला घेते. थोडंसं जाडसरच राहिलं होतं म्हणून परत एकदा मिक्सर अजून फिरवून घेतला. तळलेल्या तिखट पुऱ्या सुद्धा खायला खूप भारी लागतात, पण तेलकट नको होतं म्हणून म्हटलं कांदा घालून बनवूया. आणि पारंपरिक असे धपाटे खायला खूप भारी लागतात. आता इथं बघा मी ज्वारीचं पीठ घेतलं होतं, त्याच्यामध्ये ना हे बेसन घेतलं, आता चाळून घेते बेसन मी. आणि त्याच्यानंतर मग इथं ना मी तांदळाचं पीठ घेतलं होतं भरपूर असं. तांदळाच्या पीठाने पण खूप छान लागतात. बाजरीचं पीठ असेल तर घालू शकते, माझ्याकडे नव्हतं पण मी नाही घातलं. आणि मग इथं मी ओवा घेतला आणि चांगला असा हातावरती चोळून घेतला होता आणि तो त्या पिठामध्ये मग मी इथं घालून घेते बघा. आणि तीळ घातले भरपूर असे, हळद घातली आणि शेंगदाणे भाजून बारीक केले होते. असं जाडसर त्याचं कूट होता, म्हणजे दाताखाली का आपल्याला चावल्यानंतर छान लागतं ना, तसं मग एक 4-5 चमचे मी घालून घेतलं. आणि ते चवीपुरतं मीठ घातलं आणि मिरची लसूण कोथिंबीर जिरं जे वाटण केलं होतं ते घातलं. कांदा भरपूर असं चिरून घेतला होता बारीक मी कट करून आणि कोथिंबीर घातली. आता इकडं ना मी 2-3 चमचे तेल गरम व्हायला ठेवलं होतं, कडकडीत तेलाचं मोहन त्याच्यामध्ये घालून घेतलं. आता हे हाताने हलवताना भाजेल म्हणून पहिल्यांदा ना मी चमच्याच्या साह्याने हलवून घेतलं. आणि मग आता हाताने व्यवस्थित चांगलं असं चोळून ना एकसारखं पीठला सगळा मसाला लागेल असं मी चोळून घेतलं बघा. नुसतं पीठ असं चुरतच होते तर त्याचा घमघमाट सुटला होता घरातून सगळ्या. आता थोडंसं पाणी घालून ना आता ह्याला चांगला असा गोळा करून घेते मी इथं. होय ना? होय का? आणि धपाट्यासोबत लोणचं देते. होय. मग तिखट झालं. हा, मग धपाट्यासोबत लोणचंच खाते, ते छान लागतं का? अगं तिखट लागते त्याला, तरी पण खाते. आणि धपाटे मग मी बनवते, पराठा झपाटा नव्हे, धपाटा. धपाटा असं बनवते. आस्था तिच्या मैत्रिणीचं सांगत होती की ती टिफिनला येताना धपाटे आणते म्हणून, पण तिला धपाटे म्हणता येत नव्हतं, ते झपाटा म्हणत होते. म्हणून जरा थोडी मजा मस्ती झाली. नाही तर बघू शकते माझा इथं पिठाचा गोळा छान असा मी मळून घेतला. तर घट्ट नाही बरं का मळायचा, पुन्हा बोटांनी थापताना आपल्याला ना जरा बोटं दुखतात. मग इथं थोडंसं तेलाचा हात फिरवून ना मग मी हे एका बाउलमध्ये काढून घेतलं. म्हटलं तर 15 ते 20 मिनिटं असंच ठेवते त्याला. तोपर्यंत ना आज इकडं मी पनीर राईस बनवायचा होता म्हणून इथं मी पनीर मॅरिनेटला टाकत होते. तर आता ह्याची जी रेसिपी असेल ना तर ती मी शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड करेन, त्यावेळेस तुम्ही नक्की पहा. आणि इकडं बघा, इकडं ना आपला राईस मी शिजायला ठेवून दिला होता. तिकडं आपलं धपाट्याचं पीठ भिजत होतं, तोपर्यंत ना इकडं मग मी छान मस्त असा पनीर राईस इथं बनवून घेतला. अजून मला पूर्ण मसाले सगळे मिक्स झाले नव्हते, त्याच्यामुळे ते सगळं मला मिक्स करायचं सुरू होतं. आणि मला ह्याला छान असा स्मोक द्यायचा होता म्हणून पलीकडे कोळसे पण ठेवले होते गॅसवरती. म्हणलं मस्त असा स्मोक देऊ त्याला. झालं का नाही? झालं होतं, आले. हां, वाटायला आले तुमच्याकडे बघून तसं. तुझं काय होई नाही? झाले की आता राईस बनलंय, पनीर राईस. तसेच 2 वाजता सकाळी जेवण आहे. तुम्ही जेवला नाही, मी बनवलं की दुसरं. तुम्हाला भाजी चपाती खायची नव्हती दुसरी, मामांसाठी बनवलं होतं. देवपूजा छान केली. होय का? थँक्यू. पनीर बनवते. हां, पनीर राईस बनवलाय आणि धपाटी.
आणि इथं आत्ता तुम्ही बघितलंच बघा, आहोंना भूक लागली होती म्हणून आवर झाले का म्हणत होते मला, कारण आत्ताच ते पण मळ्यातून आले होते आणि मामांची तब्येत थोडीशी खराब आहे ना, मग त्यांना कणकण वगैरे आली होती म्हणून त्यांना औषध गोळ्या घ्यायच्या होत्या, म्हणून सकाळी मी अगोदर दुसरा स्वयंपाक बनवून घेतला होता. आणि मग त्याच्यामुळे मामांचं जेवण वगैरे झालं आणि ह्यांनी काय घेतली नव्हती चपाती भाजी, म्हणून हे थांबले होते. आता मस्त असं ताट रेडी केलं आणि ह्यांना दिलं. आता मामा कसं झोपलेत, आता म्हटलं मामा जेव्हा उठतील तेव्हा खातील ते. आता यांना आणि असताला तर दिलं, असताला तर फार आवडलं इथं बघा. दोघांना एकाच ताटात खायचं आहे ना आज, असं दोघांनी खायचं असतं. पनीर पनीर अजून नाही नाही एवढंच. आता संडे स्पेशल आहे म्हटलं की असलं काय अर्धवट. अहो पण सगळ्यांना पप्पांना ही राहते का आम्हाला पण. तुम्ही किती वाट्या भात लावला मला सांगा. 3 वाट्या लावला होता मी. मग 3 वाटी रोज असतो आपला. नाही रोज कुठं असतो तेवढा. आता तुम्ही आज लय चवी चवीनं खायचा, तेवढंच नाही. खायचा पण चवी चवीनं. एक तर दुपारपर्यंत वाट बघायला होती. हा मग मी चपाती भाजी खाऊ म्हणत होती, म्हणून तर खाऊ म्हणत होती. थोडं पोट भरलं असतं, थोडं भात नाही. खाल्ला चालला असता राईस थोडा. हाय की नाही रे पिल्लो, हा हाय की नाही. काय थोडं आधी चपाती भाजी खाल्ली असती तर झालं असतं का नाही. कमी म्हणल्यावर होय हाय हाय देते थांब. मुलांना आणि आहोंना दिला होता पनीर राईस खायला. आता म्हटलं पटकन धपाटे बनवायला घ्यावं, तर इथे कपडा होता ना, हा ओला करून घेतला चांगला पिळून आणि पाण्याचा ओला हात घेऊन असं मग धपाटे थापायला सुरुवात केली. आता खरं सांगायचं म्हटलं तर ज्यावेळेस मी सुरुवातीला धपाटे करायचे ना, माझे असे वरचे हे दोन्ही तिन्ही बोट असं खूप जास्त दुखायचे. त्याच्यामुळे आता असं थोडंसं मी पीठ थोडंसं सैलसर ठेवते, त्याच्यामुळे असं पटकन आपले थापून होतात असं मस्त. आणि आहो म्हणले पटकन बनव म्हणले, आता कारण हातासरशी मग ते पण खाऊन होईल, पोटभर जेवण पण होईल भूकमोड होण्यापेक्षा, म्हणून मग थोडंसं आधी छोटेच बनवले 1-2. आणि मग इथं आता तव्याला अगोदर तेल लावून घेतलं बघा व्यवस्थित, आणि मग म्हटलं तर त्याच्यावरती धपाटे भाजून घेऊया. वरून तीळ वगैरे असे भरपूर घातले होते. आणि आता घेते मग पटपट बनवून आता. आणि तसं मी बराच टाइम होऊन गेला होता, आता 2-2.5 झाले होते. पण आता काय करणार, झाल्याशिवाय तर काय करते ना, असं काही करायचं म्हटलं की टाइम भरपूर होतो. आणि डबल स्वयंपाक झाल्यासारखं झालं ना माझं, सकाळी एकदा आणि आता एकदा. तुमच्याकडे आज संडे स्पेशलमध्ये काय होतं मला नक्की कमेंट करून सांगा. म्हटलं झालं तर सगळं रोज हे बनव ते बनव सुरूच असतं. संडेला कसं सगळेजण एकत्र असतं, मुलांना सुट्टी असते आणि छान वाटतं काहीतरी बनवून सगळ्यांसोबत खायला वगैरे, हो की नाही. तर चला आता घेते मी पटपट बनवून. आणि तुम्ही बनवले होते का नाही धपाटे ह्यावेळेस आखाड महिन्यात, ते पण मला कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्ही बनवलेच असतील, मलाच बनवायला लेट झालं होतं कामातून, आज करू उद्या करू असं म्हणत बराच टाईम गेला. पण फायनली आज बनवले. आता पहिलं भाजलं तसं आहोंना वाढलं होतं आणि आत्ताच जस्ट मी लोणी पण हलवून घेतलं होतं, म्हणजे ताक हलवून घेतलं होतं. म्हटलं लोणी धपाट्यासोबत खायला छान लागतं आणि दह्यासोबत तर आणखीनच भारी लागतं. हा मुलांची तिकडं मजा मस्ती सुरू होती. असताला मी बोलवून घेतलं, कारण मला एकटेला काही जेवायला बसू वाटत नव्हतं म्हणून. तर मग असताला म्हटलं चल थोडंसं 2 घास तू पण खा, म्हणून मग ती माझ्यासोबत बसली होती. तर छान मस्त असा आजचा मेनू होता आणि कोणाकोणाला बघून खावंसं वाटलं. चला मग मी पण आता जेवून घेते, बराच टाईम होऊन गेलाय. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला भेटू परत छानशा ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.